पनीर बटाटा पराठा. बघा किती सुंदर असं सारण सगळीकडे लागलेलं आहे आणि खायला सुद्धा खूप असा भन्नाट आपला पराठा तयार झालेला आहे. नमस्कार मंडळी, तुमचे माझ्या ह्या युबी किचन अँड ब्लॉग्समध्ये स्वागत आहे. तर आज बनवूया पनीर बटाटा पराठा. पावसाळा सुरू आहे आणि गरमागरम काहीतरी खावं वाटते भाजी पोळीच्या व्यतिरिक्त. तर अशा याच्यामध्ये आपल्या घरगुती साहित्यामध्ये बनवूया पनीर बटाटा पराठा. तर त्यासाठी साहित्य काय घेतलं आहे ते आता बघूया. तर हे बघा, इथे 2 वाटी मी कणिक घेतलेली आहे, गव्हाचं पीठ. थोडं 2 चमचे हरभऱ्याच्या डाळीचं पीठ आहे, बेसन आहे हे. यामध्ये टाकण्याकरता थोडंसं मला मीठ लागणार आहे, कारण की ही पाती आहे. पातीसुद्धा मिठाने ही चविष्ट लागते. थोडं पाणी लागणार आहे आणि थोडं भिजवल्यानंतर थोडं तेल लागणार आहे. तर हे झालं आपल्या सारणाचं. तर आधी याला मी भिजवून ठेवते, नंतर यामध्ये काय काय साहित्य लागते ते मी तुम्हाला सांगते आहे. एक यासाठी मी हे बाऊल घेतलं. आता या बाऊलमध्ये हे जे गव्हाचं पीठ आहे ते टाकून घेते आहे. आता याचमध्ये मी हे जे बेसन आहे 2 चमचे बेसन ते पण टाकते आहे. चांगली असायला हवी, म्हणजे फिकं लागणार नाही त्याकरता. तर यामध्ये मी थोडं तेल टाकत आहे. तुम्ही इथे तूप पण टाकू शकता. हे बघा, आणि हे सगळं असं छान असं याला असं चोळून घ्यायचं, म्हणजे हे तेल हे आपल्या याला असं लागलं पाहिजे. आता हे त्यामुळं काय होतं की आपली जी कणिक आहे ही छान होते. इथे तेल थोडं कमी वाटते आहे मला, मी थोडं किंचित तेल टाकते आहे. हे बघा, याप्रमाणे असं हे छान असं चोळून घ्यायचं, म्हणजे पूर्ण आपल्या कणकेला ते लागेल आणि आपलं जे याची जी कणिक आहे आता हे जे भिजवत आहे आपण पराठ्याची ती चांगली होईल. आता यामध्ये मी थोडं थोडं पाणी टाकते आहे. हे बघा, जास्त पाणी एकदम टाकायचं नाही, असं थोडं थोडं पाणी टाकत आपल्याला हे याचा डो असा करून घ्यायचा आहे. तर यामध्ये आणखी पाणी पाहिजे आहे. जवळजवळ हे 1 वाटी पाणी मला इथे लागते आहे. हे बघा, हे आपण एकदम घट्ट न भिजवता आपण पोळीसाठी जशी भिजवतो त्याप्रमाणे आपण हे कणिक अशी भिजवून घेतलेली आहे. तर आता याला आपण बाजूला ठेवूया. थोडं मी यावर असं तेल लावते. आता याला थोडं बाजूला ठेवूया. पनीर बटाटा पराठा करत आहे, त्यासाठी हे बघा, हे मी 2 बटाटे जे आहे हे उकडून घेतलेले आहे असे. आणि हे बघा, हे आहे पनीर. हे पनीर आहे. तर हे पनीर मी घरी लावलेलं पनीर आहे. तर हे फ्रीजमध्ये होतं, तर फ्रीजमध्ये मी ठेवलेलं होतं पाणी टाकून याला. तर मी हे आज पराठा करायचा म्हणून थोड्या वेळाआधी हे मी असं कापडामध्ये म्हणजे याला ठेवलं काढून. हा कापड पूर्ण ओला झालेला आहे. याचं जे पाणी होतं ते पूर्ण शोषून घेतलेलं आहे. तर हे आहे घरी लावलेलं पनीर. तर हे आहे पनीर, हा बटाटा. इथे कांदा बारीक असा चिरून घेतलेला आहे, एकदम बारीक चिरलेला आहे, कारण की हे आपल्याला पराठ्यामध्ये चांगलं मिक्स होण्याकरता. तसाच हा लसण आहे, हा सुद्धा मी बारीक करून घेतलेला आहे. कोथिंबीर आहे. नंतर तिखट आहे, धना पावडर, हे थोडी आमसूल पावडर आहे. आमसूल पावडर नसेल तर तुम्ही या ठिकाणी चाट मसाला घेऊ शकता, आणि नसेलही चाट मसाला तर काही हरकत नाही, बाकीच्या साहित्यामध्ये सुद्धा हा पराठा छान लागतो. हळद आहे थोडी. इथे मी बारीक मिरची चिरून घेतलेली आहे. या ठिकाणी तुम्ही असल्यास मिऱ्याची पावडर थोडी घेऊ शकता, नसलं तरी काही हरकत नाही. तर मी इथे बारीक घेतलेला आहे. आणि मीठ आहे, आणि हे जिरा पावडर आहे, की भाजून घेतलेल्या जिऱ्याची पावडर. तर आधी किसून घेऊया. किसल्याने काय होतं की आपलं जे बाइंडिंग आहे हे चांगलं होते, म्हणजे गडा वगैरे जे असते ते होत नाही.
बटाटासुद्धा कधी कधी पाहून घ्यावा लागतो. तर हे सुद्धा असं काही असले तर हे असं काढून घ्यायचं आणि हा असा किसून घ्यायचा. हे बघा आपला हा बटाटा झाला आहे किसून. आता यामध्ये मी हे जे पनीर आहे ते पण मी किसून घेणार आहे. तर हे बघा हे तसंच ते मिक्स होणार आहे. हे बघा आता हे झालं. आपण याच्यामध्ये पनीर पण टाकला, आता बटाटा झाला. आता हे बाकी साहित्य टाकून घेऊया. तर यामध्ये हा मी कांदा टाकून घेते आहे. नंतर हे बारीक चिरलेले लसण आहे. तिखट आहे, तिखटाचं प्रमाण आपल्यानुसार घ्यायचं. तसंच मी ही थोडी हिरवी मिरची घेतलेली आहे यामध्ये बारीक चिरून. मीठ, जिरा पावडर, हळद, धना पावडर आणि आमसूल पावडर. यानी टेस्ट चांगली लागतं. आणि कोथिंबीर. आता हे छान असं मिसळून घेऊया. हलक्या हलक्या हाताने असं मिक्स करून घ्यायचं. आणि तुम्हाला जर काही खाऊन सुद्धा तुम्ही पाहू शकता तिखट मीठ वगैरे अशा वेळी. तर हे झालंय आपलं आता सारण तयार. आता आपण कणिक जे भिजली आहे ते बघूया. हे बघा छान मऊसूत कणिक आपली तयार झालेली आहे. तर व्हिडिओ मोठा होईल म्हणून दाखवलं नाही. इथे मी थोडा असा दह्याचा एक रायता करून घेतला आहे. तर यामध्ये मी दही घेतलं, फ्रेश दही आहे. यामध्ये थोडंसं मीठ आणि जिरा पावडर आणि कोथिंबीर टाकून हे छान असं फेटून घेतलं. किंचित थोडी साखर टाकली आणि हा दह्याचा रायता मी यासाठी तयार करून घेतला. तर आता वळूया आपण पराठे बनवण्याकरता. आता पाहिजे त्या आकाराचा आपल्याला गोळा घ्यायचा. त्याला छान असं गोल करून पिठामध्ये मळून त्याला थोडीशी अशी पाती करायची किंवा हातावर सुद्धा आपण पुरणाच्या पोळीसारखं जे असते त्याप्रमाणे असा गोलवा करायचा. मधामध्ये थोडंसं जाड ठेवायचं आणि काठं पातळ ठेवायचे थोडे, कारण की त्यामध्ये आपल्याला हे सारण भरायचं आहे. सारण टाकून छान गोल गोल करत आणि त्याला खाली खाली प्रेस करत सारण आपल्याला पूर्ण सारण आपल्याला त्या गोळ्यामध्ये आणून जेवढा पाहिजे तेवढा घेऊन आणि वरची जी पाती असते ते अशी काढून घ्यायची. म्हणजे आपला तो जो गोळा आहे तो छान होईल, बाहेर आपला फुटणार नाही. याप्रमाणे जास्तीची जी बाहेर आलेली कणिक आहे ती थोडी अशी बाजूला काढून घ्यायची आणि हलक्या हलक्या हाताने त्याला असं प्रेस करायचं. म्हणजे आपल्या जो सारण आहे ते पूर्ण आपल्या या कणकेला म्हणजेच या उंडीला ते लागणार. आणि पोळी पराठा लाटताना सुद्धा हलक्या हातानेच लाटायचा. पूर्ण खूप असं दाब देऊन नाही लाटायचा. हलक्या हलक्या हाताने गोल आकार देत असा लाटून घ्यायचा. बघू शकता छान असा आपला पराठा आता तयार झालेला आहे. आपला पराठा हा फुटलेला पण नाही आहे, कारण की आपली जी कणिक आहे ती खूप छान अशी मऊ मऊ कणिक झालेली आहे. त्यामुळे पाहिजे तसा आपला हा पराठा असा लांबत आहे. तर आता याला आपण भाजून घेऊया. भाजण्याकरता गॅस ऑन करून मी इथे तवा ठेवलेला आहे. तवा गरम झालेला. आता हे यामध्ये मी हलक्या हाताने यावर मी पराठा टाकते आहे. आता हा पराठा थोडा मी आधी एक बाजू भाजून घेते आहे आणि नंतर दुसरी पण बाजू भाजून घेते आहे आणि नंतर यावर मी तेल टाकते आहे. बघा अशा दोन्ही बाजू शेकून झाल्यानंतर तेल टाकलं की पराठा छान असा फुगतो. तर मी तेल टाकलं, ते थोडं व्हिडिओमध्ये आलं नाही आहे त्याबद्दल क्षमस्व. तर हे बघा अगदी आपला हॉटेलसारखा पराठा तयार झालेला आहे. छान असा खमंग
आणि फुगलासुद्धा पराठा बघा. आपल्याला पाहिजे त्या प्रमाणामध्ये कमी जास्त असं हे तेल टाकून असं छान खमंग असा पराठा असा भाजून घ्यायचा. झाला की नाही पराठा छान. आता याला बाहेर घेऊया आणि याप्रमाणे बाकीचे पण पराठे मी करून घेते आहे. तर कधी कधी जेवणाला आपण काय करायचं आपल्याला विचार पडतो. तर अशा वेळी आपण वेगवेगळे पदार्थ जसे की आता हा पराठा यासोबत रायता किंवा लहान मुलं तर अशा गोष्टी ह्या खूप आवडीनं खातात. आणि आपल्याला दुसरं काय पाहिजे असते गृहिणींना की आपल्या घरातल्यांच्या पोटामध्ये चांगलं असं पडायला हवं. बाहेरच्यापेक्षा स्वच्छ वातावरणातलं घरातलं जे आहे ते अगदी व्यवस्थित होतं आणि आरोग्याला सुद्धा चांगलं असतं. हे बघा बोलता बोलता मी माझे सगळे पराठे इथे करून घेतलेले आहे. तर 2 बटाटे घेतले होते मी आणि 2 वाटी कणिक घेतली होती म्हणजेच गव्हाचं पीठ. आणि घरचं पनीर होतं. मी त्यापूर्वी थोडं वापरलेलं होतं. 4 दिवस माझे ते पनीरला 2-3 दिवस झालेले होते करून. त्यामुळे मी फ्रीजमध्ये ठेवलं होतं. तर एकदा पनीर केलं की 2-3 दिवस आपण ते वापरू शकतो. तर आज मला ते वापरायचंच होतं. तर म्हटलं चला आता याचे पराठे करून घेऊया. तर असे हे 6 पराठे बघा किती छान असे पराठे सारख्या आकाराचे तयार झालेले आहेत. आणि पूर्ण पराठ्याला असं सारण पण लागलेलं आहे आणि खायला सुद्धा खूप छान असे अप्रतिम पराठे तयार झालेले आहेत. त्यासोबत आता हे मी अर्थातच दह्याचा रायता घेतलेला आहे आणि हे टोमॅटो सॉस मी घरी केलेलं आहे. तर ते सुद्धा मी ठेवलेलं आहे. आवडीनुसार कोणी पण खाऊ शकतं. तर छान असे आपले आजचे पराठे झालेले आहे. एकही पराठा आपला बिघडला नाही, फुटला नाही की काहीच नाही. छान टम्म फुगले. तर थोड्या जर काळजी घेतली तर तुमचे पण छानच होणार. कणिक मळताना छान मऊ कणिक मळायची, जास्त कडक मळायची नाही. थोडा वेळ आधी भिजून ठेवायची म्हणजे ती चांगली मुरेल. नंतर त्याला थोडं तेल वगैरे लावून ठेवलं की त्याला मदत होते मुरायला. सारण करताना त्यामध्ये बटाटा हा थोडा किसून टाकायचा. तसेच कांदा पण असा बारीक चिरायचा म्हणजे तो फुटणार नाही. नंतर पराठा भाजताना थोडा भाजल्यानंतर तेल लावायचं म्हणजे तो टम्म फुगतो. तर अशा काही टिप्स जर वापरल्या तर तुमचा पण पराठा छान होणार आणि तुम्ही अवश्य करून बघा आणि तुमचा कसा झाला तो मला सांगा. तर अर्थातच आजचा व्हिडिओ आपणास कसा वाटला तो मला अवश्य कळवा आणि आवडल्यास लाईक करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच नवीन व्हिडिओसोबत.